नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगिंग चॅनलमध्ये. परत एकदा स्वागत आहे. तर आता गाडीवर चालू केलं मी, कारण की चाललं जरा गाडीला पेट्रोल बघता ना, पेट्रोल खपले एकदम खपले. मग पेट्रोल टाकीन ना आज आहे पुसत्या तर जाऊ मस्तपैकी. ये आपल्या रोडांची हालत वाट लागले. चला भेटता तुम्हाला पेट्रोल पंपावर. मला जे पुस्तकांच्या ग्राउंड दाखवून तुम्हाला आता, ठीक आहे. हो आता भरीच घेतले पेट्रोल. भरून झाला बी नाही झाला झाला पेट्रोल. ॲक्टिव्हिटी टाकी बघी लवकर भरते. थोड़ा जोर से लगाना पड़ता है. तर चला मग आता थोड्या वेळाने तुम्हाला भेटता पुस्तकांच्या ग्राउंडवर. थोडं आपण ग्राउंड दाखवायचं बघू जरा ट्राय करता मी ग्राउंड दाखवायला ना. मग त्याच्यानंतर सामान आहे जरा आपला या घ्यायचा. थंडाच्या पाणी बी नाही द्यायच्या आणि बाटल्या बिटल्या दुकानाला काय देता तर भेटता तुम्हाला. ही बघा तयारी एकदम चालूच आहे. एकदम तयारी चालूच आहे. तयारी ना दरवर्षी आपली एकदम भारी असते पुस्तकांची. जे पण पैलवान लोक बघतात ना येऊ शकतात पुस्तकाची लाला. यो ब्लॉग तर तसा उद्याच पडेल, आज नाही पडणार, उद्या पडेल. ही अशी आहे सगळी. या लाईट आहे ना, ही गाडी आली सामान घेऊन. माती माती बरी आहे. नाही बाबा हेच दरवर्षीचा मंडप घालता ना आपला पुस्तकांचा. नाही असा स्टेज अख्खा. ज्याला यायचं आहे तो येऊ शकतं. म्हणजे 4 वाजता चालू होतील. 4 वाजता चालू झाले येऊ शकता. चला मग तुम्हाला भेटता मी तिथं. थंडाच्या सामान घ्यायचं तो घेता नाही निघू मग. तो येऊ सामान घेतले मग आता मी घरात आल्या. मग घरात पोचल्यावर भेटता तुम्हाला, ठीक आहे. अजून एक सामान घ्यायचा होता पण तो भेटलाच नाही म्हणून याच नाही गेला. काम भेटले आपल्याला नारळ. ते नारळ नेऊन देवांच्या इथं फोडायचा. एक देवीच्या इथं आपल्या गावदेवीच्या इथं, एक भोकरे वाघोबाच्या इथं, एक नानमुत्याच्या इथं, एक आपले दिंडीगडावरची देवी आहे त्यांचं नाव घेऊन खालती फोडायचं. चला मग भेटतं तुम्हाला गावदेवीला. पोचलो आता आपण गावदेवीच्या इथं. नवीन मंदिर बनवीत घेतले. मंदिर तसं आता यो बरा बनवीत घेतले गावदेवीमध्ये. नारळ कुठं फोडू? इथंच फोडू का? पहिली तर सगळी आशीर्वाद करून घ्या. घेतला आशीर्वाद करून, मी पण आशीर्वाद करून घेता. ही अशी आपली माता. यो इथं घेतले दगड फोडाला. बोलो गावदेवी माते की जय. अरे तर यो फोडला नारळ. तर चला आता भेटता तुम्हाला वाघोबा देवाच्या इथं. आता दुसऱ्या जागेवर नारळ करता. मग हे अंकल चालले
बोलताय बरंच नारळ बरं पाचत नारळ आहे. नारळ सोडून घेता पाहिजे का नाही, टेन्शन नाही रे. ते नारळ सोलून घेतले नाही तरी हे थोडा सगळे पाया पडून घ्या एकदा. घेतला अख्खा तोंडावरला. आता पुढचा मार पुत्या देवाचा. हे पण नारळ आपण इथं ठेवून द्या. मग आता भेटता तुम्हाला घोलकऱ्या देवाच्या इथं पोचलो. मारभूताच्या इथं नाही, मारभूताच्या ये सॉरी घोलकऱ्या देवाच्या इथं पोचलो ना. घोलकऱ्या देवाचं सेवेकरी रक्षक तर इथं पण पाया पडून घ्या जो नाही पडला. इथे अजून तिथे पण देव आहेत. तर चला नारळ फोडतो. वाह या सगळं इथं पण झाला फोडून. चला मग भेटतो तुम्हाला घरी. ठीक आहे परत चालले आहो. इथं पावडर टिकाऊ घेऊन चालले कुस्त्या ना. आता हे सोनू अंकल दुकानावर थांबले मस्त आहे की. मटन आहे मटन इडली जे मटन खातो. हे हार्डवेअर पण त्यांचीच आहे नाही, जियाची पण नाश्त्याची पण दुकान त्यांचीच आहे. आता थांबल्यावर तार घ्यायला 1 किलो तार घेता. मग तुम्हाला भेटता आगरी महोत्सवच्या ग्राउंडवर. ही घेतली तार. आता ठेवू कसा त्या चालले आता कसा घेतली तार. आता निघतो मी. सोनू अंकल मस्त पैकी ये इथं मस्त पैकी मटन खायला बसले तिथं. चला मग भेटता तुम्हाला आगरी महोत्सवच्या ग्राउंडवर. व्यवस्था सगळं बनवीत घेतलं अंकल. नाही सगळं अंकल सगळे पप्पा सगळे वरती बसले. नाही वावरा बनवी घेतले. हे आता सगळं बॅनर लावीत घेतलाय. आता यो जो मध्ये ना अख्खा लोखंड यो अख्खा वरते जाईल. हे पप्पा मस्त वेगळी बॅनर आणून देतात. पप्पा काय वाटतं यावेळीच्या कुस्त्या कशा होतील? दर वेळेसपेक्षा खतरनाक नियोजन पण बघा आणि कसं एकदम परफेक्ट काम चालू आहे. आता पाहुणे येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. थोड्या वेळाने ते पण येतील. ये सदागर
हे लाईट लावायला घेतल्या यावेळीचं नियोजन एक नंबर आहे. बघायला पाहिजे तुम्ही जेव्हा लाईव्ह चालू होईल ना, लाईव्हची तुम्हाला लिंक देईन कमेंटमध्ये, त्याच्याशिवाय तुम्ही लाईव्ह बघू शकता. तर हे तुम्ही बघू शकता मस्तपैकी बॅनर लागले सगळे जागेवर. एक तिथं एक लागले, एक तो त्या कोपऱ्यावर एक यो लागले, नाही तिथं एक लागले. हे असं सगळं बॅनर लागले. मग आता निघता करा डायरेक्ट जेवल्यावर येईन. चला तर आलो आता घरा. यो घेतला होता अख्खं हात बीत सगळा माखले, अख्खा माखून आल्या. पॅन्ट बी जुरुक जुरुकशी माखले. चला जेवल्यावर भेटतं तुम्हाला. फटांगडे ठेवलेलं सुकवायला, तर ते आता भरायचं आहे. अगोदर ठेवलेलं जेवायला बसलेलो डायरेक्ट घालतं म्हणून ब्लॉगमध्ये नाही घेतला. आज खरी तुम्हाला मजा येईल ब्लॉग बघून, पुस्तकांची आहे ना. चला मग या सगळा भरल्यावर भेटता तुम्हाला. तरी बघा गदा मस्त हे मम्मी. अरे तुला देऊन ती आवरी वजन आहे ना, या करशील तू. हट आता ही गदा न्यायची आहे, नाही फटांगडे न्यायचं. ते गाडीवर ठेवता ना, मग भेटता तुम्हाला. ठीक आहे. तरी आले आता माती अख्खी, ही पण आता जल या मातीच्या वरते नाही हो. आता यो अख्खा वरते जल असा. इथं अख्खा बॅनर बिनर लावायचं काम चालू आहे. तिथं पप्पा बॅनर सिलेक्ट करून आणतात. सगळीच एकदम मस्त कामाला लागले. वायर है, वायर ऊपर वायर है. बहुत है. हे असं सगळं काम चाललंय. आता 4ला चालू होणार आहे. नाही इथं पोरा पण आले मस्त क्रिकेट खेळायला. मस्त इथं मस्त काम चाललंय. ते मस्त क्रिकेट खेळलं बस. मी बी त्यांची मॅच बघत बसले. तर आता माती आली, ती माती या मातीवर टाकून घ्यायला लागेल. मग भेटा तुम्हाला. तर ही अशी सगळं करून झाले. लाईटी बिटी सगळं लावून झाले. हा खाली आता बॅनर लावत बाकी आहे. हे बॅनर बाकी झाले. हे बाकी जी आपली लोक आले हे तर अंकल बॅनर लावतात. दिवस आपला या नाही देवांचा फोटो आहेत. अजून बरं थोडं काम बाकी आहे. हे आता सगळं आपला वलखीवाला सगळं दगड काराच्या माग लागले. या आकाश अंकल मस्त बघत बसले. निघाले मी पण काढली ना. आता कसं बोलतो, किती काढलं? भरपूर काढले. साईडला बघ किती होते तरी मोजून काढले. 100 काढले असतील. 15 मिनिटं तुम्हाला घेऊन. अरे 100 काढले. तुला अजून वाटतो ना मी अजून काढतो तरी 5 तासात लगेच काढले. ती कडक दगड थोडी आहे. अरे कडक नाही, नरम आहे. कडक नाही ती. नरम आहे का? मग अरे मुरुम आहे रे. नाही हो सुजित आले. मस्त काम चालू. यांचा अजून बॅनर लावून व्हाय नाही. बॅनर लावायला टाइम घालवता नाही. तर असा काही दिसत सगळा आपला
सेटअप झाले वा. अजून इथं डीजे वाला आहे आता बाकी आहे ना, लाईटीचा सेटअप बाकी आहे. सोनू अंकल आले ना आता काम बघायला कसं चालले. तुम्हाला ना वरती जाऊन दाखवतो कसं दिसतं सगळं. असं काही दिसतं वर्षा बघल्यावर. ठेवले जो जिथं मस्त ये कुस्ती पहलवान अक्षय पाटील. हे बारका बारका पैलवान लोक आले इथे. आता साऊंड यायचं बाकी आहे. साऊंड यायचं बाकी आहे. कॅमेरावाले आले. साऊंड यायचं बाकी आहे. साऊंडवाल्यांचा या असेल नाही तर तिथं असेल ते. पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी एक कुस्तीचा म्हणजे कंपल्सरी चालू पाहुणे येण्या जाण्याला. हे अंकल आहेत ते जे आपले म्हणजे लाईव्ह घेणार आहेत. हे सगळं सामान आणून ठेवले त्यावे. या अख्खा लाईव्हचं सामान आहे ते यावेळी लाईव्ह करतील. चॅनलचं नाव काय? SK एंटरटेनमेंट. SK एंटरटेनमेंट. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकतात लाईव्ह आजचा. मांडवाचा काम नाही तर बॅनर जाते दोन्हींचे एक काहीतरी करू बरं. आता मूर्त आले. मूर्ती आहेत. गाडीन मूर्त्या आणल्या. सगळे मूर्त्या एकाच गाडीन आणल्या. अच्छा नाही वेगवेगळ्या ना. त्यांच्यावर नाव दिलं का बिंदास ब्रोचं. खोलून बघायची का? मूर्त्या हलू हलू काही असं धक्का जोरानं लावूच नका. सगळं तुला इथं सगळं मग कार्यक्रम मजा नाही. मूर्त्या आणि घेतले कशा मूर्त्या या अशा मूर्त्या आहेत हनुमानजीच्या. या अशा मूर्त्या आहेत. हा प्रत्येक जण तशाच मूर्त्या आहेत. मोठ्या बारक्या मूर्त्या. यो एक बॉक्स. अजून सामान येत लागले. बरेच पैलवान आले पण हे तर सगळं बारकं बारकं पैलवान फिरताना आले. बरेच बारकं पैलवान आले पण. तर हे वस्ताद आले ना आपलं. आणि एक खास बात वस्तादचा पण युट्यूब चॅनल आहे. हे आकाश अंकल खाली बोलताना इकडं मारता व काही करताना. झेंडूचा हा गुच्छांसाठी टेबल तर नाही आहे इथं. आता हे असं खातं बनवी घेतलं. या खाच्यांच्या म्हणजे पैलवान येईल. आता एक खाता तिथं करता आणि का तिथं करता त्या नाही माहीत. पण असं अजून एखाद खाता होईल त्यांच्या पैलवान येईल.
ती बघा ती लाईन केली म्हणजे इथून अशी लाईन लागेल पैलवानांना. मग त्यांच्या कशी त्याच्यामध्ये पैलवान येतील ना खेळायला जातील. ठीक आहे. ते तसं तिकडं बरंच पैलवान येऊन थांबलेली आहे. सगळं रिक्षा लगे तुम्हाला अजून दाखवलं ना. हे बघा ते तिथं थांबले. इथं गाड्या इथं एक आहे गाडी अजून इथं प्युरली टॅक्सी तिथं ती एक म्हणजे बरीच लोक आहेत बरीच डायरेक्ट. यो साऊंडवाला दादा आले आपला लागला ना. ज्यांचा तुम्हाला नंबर पाहिजे ना ते सगळ्यांचा नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये देऊन टाकेन. तर तुम्ही कमेंटमध्ये जाऊन जेवू शकता. वस्ताद तुमच्या चॅनलचं नाव काय? हो गाईज, मला जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर जयनाथ पाटील ब्लॉगमध्ये तुम्ही मला बघू शकता. सो आता आमच्या बिंदास ग्रुपच्या आणि एकता सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी आमच्या गावात कुस्तीचा फळ हा दीपावलीला असतो. पण यावर्षी दीपावलीला पाण्याचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे आणि वरुण राजा हा नाराज होता. पूर्ण फटाके आम्ही दीपावली पावसाचं वाजवले. सो ती जी स्पर्धा आहे दीपावलीची ती आता एक 10-15 दिवसानंतर आम्ही घेतलेली आहे आणि ती आज आम्ही पूर्ण करणार आहोत. तर सांगाल का नाही मस्तपैकी फुलाया करत बसले तो घरात तयारीला नाही. आजी मात चालेल माहित नाही कोणाला. तर आता मी निघता निरावला नेत नाही. पोर तुझ्या बुंड्यांदा मध्ये पोरून दाखव. दगडच नाही त्याच्यात मी काय करू आता. बेजती. तर चला आता मी निघता. मी भेटता तुम्हाला तिथं कारण की मना झाले आता गाडी नाही. येऊ एक टाइमपास करीत घेतले. चला भेटता तुम्हाला मस्त कवऱ्या गाड्यावाले पक्की पब्लिक आहे मस्त पुढे नेलं पाहिजे या उद्देशाने बरोबर बोलले. केलेला आहे आणि त्याबद्दल बिंदास ग्रुपच्या वतीने हा बिंदास वेग चल उतर. चला बिंदास तुमच्या सर्व सदस्य असतील त्यांच्या जवळ हे सगळं पैलवान लोक भव्य दिव्य तयाशा कुस्त्या गर्दी बघा गर्दी. नाही दक्ष कारभारी हे दक्ष यावी इकडे हल्ली पोरांना सांभाळतात. जोऱ्या जेवी जोऱ्या धरल्या त्यांना सांभाळतात. ते हे लाईव्ह चालले इथं. पैलवान पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. हे आता बाबाचा सत्कार झाला. चालू रे माजी सभापती प्रभाकर पाटील, एकदम बारके पोरे. सुनील कारभारी साहेब, रमेश हरड साहेब यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. दीपक पाटील, महाराष्ट्र पोलीस मंगेश तरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तालीम जी आहे ही खेड्या गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि या खेळाचा माझे स्वतः वडील सुद्धा फोन भेटले त्यांच्यासमोर चंद्रशेखर वाकडे साहेब आणि रवींद्र गुरवी सरपंच यांना विनंती आपण देखील आखाड्यामध्ये कोणचा आहे काय माहित. सदानंद हरड वरिष्ठ लेपिक सोनाळे आणि यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. बरं फोन कोणचा आहे. 200 रुपये देगा. मैं 150 रुपये देगा. आधा सिंपल आहे. बघू कोणी आला तर देव. मान्यवर आणि या कुस्त्यांसाठी जे कुस्ती बघण्यासाठी आलेले सर्व आपले या विभागातील सर्व माझे सहकारी. खरं तर बिंदास ग्रुप
उद्योग क्षेत्रातील ते सुद्धा एक मल्ल आहेत असं म्हटलं तर सहभागी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, महाराष्ट्रातील नामवंत पैलवान आणि खास करून यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, पद्धतीने आज या ठिकाणी या मैदानावर उच्चस्तरीय कुस्त्यांचा फड आयोजित केला आहे. खरं तर मी नेहमी सांगतो की हा मातीतला खेळ हा आपला टिकून राहिला पाहिजे. कुस्ती असेल, कबड्डी असेल, हे खेळ टिकून राहिले पाहिजेत. आणि खरं तर खऱ्या अर्थाने ही जी स्पर्धा ठेवलेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्ती प्रेमी असतील आणि कुस्तीपटू असतील, खऱ्या अर्थाने त्यांना ही मेजबानी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हा इथे कार्यक्रम ठेवलाय. असाच तुमच्या मंडळाकडून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं असेल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारे तुमच्या हातून या चांगल्या पद्धतीचे असेच कार्यक्रम पुढे होत राहो अशी आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. त्यामध्ये ही स्पर्धा अशीच चालू राहावी वर्षानुवर्ष मात्र मानावे लागेल की त्यांनी स्वागत आणि सन्मान कोणाचाच सोडला नाही. ज्यांनी जे खाली होते त्यांना हात जोडून नमस्कार केला, जे स्टेजवर होते त्यांना सन्मानाने सन्मानित केलं. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे सर्व आदरणीय कॅमेरामॅन आणि त्यांचे मित्र ऑपरेटर, विजय तरे समाजसेवक चौदरपाडा भाऊ, आपण स्टेजवर यायचं आहे. मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी हस्ते परहस्ते सर्वांच्या शुभेच्छा, सर्वांचं सहकार्य. उपस्थित राहून आपण स्टेजची वाढ. क्या बात आहे. आता मात्र या खेळाडूच्या स्पिरिटला, त्याला विल पॉवर असं म्हणतात. बऱ्याचशा वेळेला आपण इतिहासामध्ये डोकावतो की बाजीप्रभू जेव्हा लढत होते, धड हे दोन्ही अलग झाले, पण शेवटी ते राजे जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत लढत राहिले. आणि आता मात्र पेहलवानाची अशीच अपेक्षा आहे की हा खेळ यशस्वी व्हावा. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला खेळ करा. पंच, आता कुस्तीला आपण किती वेळ दिलाय? 2 मिनिट्स. हातातली 180 सेकंद आपली गेलेली आहेत. आणि काय आहे, मानाची कुस्ती आहे. कारण आपल्याला जी मानाची गदा आहे, कारण रसिक प्रेक्षक जे लाईव्हला जोडले गेलेत त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की कोण होणार आहे विजेता बिंदास ग्रुपच्या कुस्त्यांच्या महासंग्रामाचा. सकाळपर्यंत या बाते पुनश्च एकदा नव्या जोमानं अनिकेत मडवी सापाड आणि सार्थक नागरे नाशिक. बिनजोडची ही मानाची कुस्ती, मानाच्या गदा पटकावण्यासाठी. कारण तो गदा खांद्यावर घेऊन नक्कीच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व मीडियामध्ये लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख, आदरणीय प्रसिद्ध उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व आमचे दादा स्नेही निलेश दादा गुरव या कुस्तीचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत
संजयजी मडवी, संजय दोन्ही मल्लांसाठी. अन्यथा पंच जो निर्णय देतील तो निर्णय राहील. पुणेकर नाव काढण्याचा प्रयत्न आणि आता मात्र खूप खूप आदरणीय कुस्त्यांच्या महासंग्रामाचा विजेता नवनाथ दादा तुमच्या आनंद झाला कारण आज बिंदास ग्रुप मी जनरल मोटर्स म्हणून कंपनीमध्ये कामाला होतो. सहज म्हणून कार्यक्रम करायचा म्हणून असा निश्चय केला होता का एकदा आपण कार्यक्रम ठेवून बघूया. कार्यक्रम केला तेव्हा एवढा काही हे नव्हता, मंडप कोणाचा भेटत नव्हता आणि खूप सस्ताही असायची, काय काय ग्लासवर कुस्ती असायची. पण ते आता त्याच्यातनं सावरून आज सांगायची गोष्ट, या गोष्टीला 20 वर्ष झाली. सहज कार्यक्रम करता करता आज एवढी वर्ष होतील आणि 20 वर्षापर्यंत आम्ही पोहोचू हे कधी सोचलंच नव्हता. काल काही काही पैलवानांनी ठाणे जिल्हा ग्रुपवर थोडीशी चर्चा केली होती का कुस्त्या कशा होतील, लहान मुलांच्या होतील का नाही होणार वगैरे. आज लाईव्ह बघून आणि काही पैलवान इथे आले, गाववाले आले, पाहुणे आले आणि सगळी पैलवान मंडळी यांनी खूप चांगली साथ दिली. आजच्या लाईव्ह कुस्त्या पाहून जे आले नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी 100% या. आणि आजचा जो कार्यक्रम म्हणजे मला तरी वाटतं म्हणजे खरोखर 20व्या वर्षात जो पदार्पण झाला आणि 20व्या वर्षासारखाच कार्यक्रम केलेला आहे. कुठलाही पैलवान इथून मला वाटत नाही का बिना कुस्तीने खाली गेला असेल. प्रत्येक पैलवान इथून काहीतरी बक्षीस मिळवूनच गेला आणि कुठलाही कार्यक्रमाला आज 20 वर्ष झाली कुठली दगाफटका झालेला नाही. कारण या कार्यक्रमाला पाहुण्यांचा आणि गाववाल्यांचा आणि जो बिंदास ग्रुपमध्ये जी पोरं मंडळी आहेत सगळ्यांचा खूप मोलाचा सहकार्य आहे, खूपच मोलाचा सहकार्य आहे. हे त्यांचा जो सहकार्यामध्ये जो त्यांनी याच्यामध्ये जो सहभाग घेतलेला आहे हे मी कधी त्यांना विसरू शकत नाही. आणि आतापर्यंत त्यांनी जेवढा मला साथ दिलेला आहे याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे. बाकी मी जास्त काही मला जास्त काही बोलता येत नाही, पण मनापासून सर्वांचे धन्यवाद, पाहुण्यांचे, गाववाल्यांचे, खेळाडूंचे आणि जे मला सगळे मनापासून सहकार्य करतात त्यांचे. जे कोणी लांबून बघत असतील कार्यक्रमाला, थोडेसे कोणी यायला मोकळे असतील त्यांनी पुढल्या वर्षी या. सगळ्यांना असाच अजून याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम अजून कसा होईल हे आपण सगळे मिळून करूया. कारण कुस्तीचा कार्यक्रम बहुतेक ठिकाणी कमी होत चाललेला आहे. ही परंपरा आपली वरलोपार्जित परंपरा आहे, ही अशीच चालू राहावी हे याच्यासाठी मला सगळ्यांनी सहकार्य करा, माझं मनोबल वाढवा का अजून याच्यापेक्षा मोठ्या कुस्त्या आपण कशा करूया. बाकी सगळ्यांनी मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता आम्ही आलो पार्टीला, हे सगळी अशी लाईनीशीर बसले. हे किरण अंकल आता पप्पा सही पण आले, ते तिथं गाडी लावले. तर चला मग तुम्हाला भेटतो मी नंतर, कारण की हल्ली फोनची चार्जिंग कमी आहे तर ब्लॉग इथंच बंद करता. बाय.